ओम श्री कुलदेवताई नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच घटस्थापनेपासून आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव म्हणजेच नवरात्रोत्सव. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. मातेची ही 9 रूपं नवदुर्गा म्हणून ओळखली जातात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री. या दुर्गा मातेच्या 9 रूपांची नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये पूजा केली जाते, आराधना केली जाते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये दुर्गा मातेच्या दुसऱ्या स्वरूपाची म्हणजेच ब्रह्मचारिणी मातेची माहिती जाणून घेणार आहोत. पूजा कशी करावी, मंत्र कोणता म्हणावा, नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे, माळ कोणती बांधायची आहे, त्याचबरोबर शुभरंग कोणता आहे याविषयीची, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचे महत्त्व काय आहे ही देखील माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्री या सणाला विशेष महत्त्व असून आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीनं महिषासुराशी 9 दिवस युद्ध केलं आणि 10व्या दिवशी देवी दुर्गा मातेने महिषासुरावर विजय मिळवला आणि तेव्हापासूनच देवी दुर्गा आणि तिच्या या 9 स्वरूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीत 9 दिवस दुर्गा मातेची मनोभावे पूजा केली जाते. आपले हिंदू धर्म मान्यतेनुसार नवरात्रीत देवी दुर्गा माता पृथ्वीवर येते असं म्हटलं जातं आणि या दिवसामध्ये दुर्गा मातेच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. तर आता आपण दुर्गा मातेचं दुसरं स्वरूप असलेल्या ब्रह्मचारिणी मातेची माहिती जाणून घेऊया. तर कठोर तपश्चर्या आचरण करणारी देवी म्हणून ही ब्रह्मचारिणी माता ओळखली जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातामध्ये माळ तर डाव्या हातात कमंडलो असतो. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनानं मनुष्याला भक्ती आणि सिद्धी या दोन्हीचीही प्राप्ती होऊ शकते. त्याचबरोबर हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळं दुर्गा मातेच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडलं. या दुर्गा मातेच्या दुसऱ्या स्वरूपाने म्हणजेच ब्रह्मचारिणी मातेने कठोर तपश्चर्या करून भगवान महादेवांना, भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे जप, तप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि ध्येय आपल्याला प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते, आराधना केली जाते. पूजाविधी आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी मातेला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. साखर ही अत्यंत शुभ मानली जाते. कोणतंही शुभ कार्य, चांगलं कार्य करण्यासाठी, चांगल्यापणे पार पडावे यासाठी साखर ही दिली जाते आणि म्हणूनच या ब्रह्मचारिणी मातेला आपल्याला नैवेद्य म्हणून साखर अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ असतील तर ते देखील तुम्ही या ब्रह्मचारिणी मातेला नैवेद्य स्वरूपात अर्पण करू शकता. तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा शुभ रंग आहे हिरवा रंग. हिरवा रंग हे निसर्गाचं प्रतीक मानलं जातो आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करत असतो. त्याचबरोबर या ब्रह्मचारिणी मातेला लाल रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करून किंवा हिरव्या रंगाची, शुभ रंगाची वस्त्र परिधान करून या ब्रह्मचारिणी मातेची पूजा करू शकता. सामर्थ्य, दृढ निश्चयाची शक्ती देणारी देवी ही ब्रह्मचारिणी माता. या मातेची पूजा झाल्यानंतर आपल्याला मातेला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि पांढऱ्या रंगाची फुलांची माळ या देवीला अर्पण करायची आहे. त्यामध्ये चमेली, मोगरा किंवा इतर कोणत्याही सफेद रंगाची, पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर मग आपल्याला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र देखील म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे: ओम देवे ब्रह्मचारिणे नमः. ओम देवे ब्रह्मचारिणे नमः. मंत्र समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेचं पूजन केलं जातं. ब्रह्मा अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ होतो आचरणात आणणारी. या देवीचा आवडता प्रिय रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. या दिवशी आपण शक्यतो पांढऱ्या फिकट रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत किंवा तुम्ही लाल रंगाचे देखील कपडे या दिवशी परिधान करू शकता. ब्रह्मचारिणी देवीनं तप करताना अन्न पाण्याचा देखील त्याग केला होता, म्हणजेच निर्जला व्रत तपश्चर्या केली होती. सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी
देवीला भगवान भोलेनाथ पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले होते. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनानं सुख, शांतता, सुख समृद्धी आणि धर्म प्राप्त होतो. विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. ब्रह्मचारिणी मातेची एकाग्र चित्तानं जर पूजा केली तर आपल्या सर्व तणावापासून, चिंतापासून आपल्याला मुक्तता मिळते. एक प्रकारची प्रसन्नता, निष्ठा, आत्मविश्वास आणि ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. तर अशा प्रकारे या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचे महत्त्व आहे. या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला दुर्गा मातेच्या दुसऱ्या स्वरूपाची म्हणजेच ब्रह्मचारिणी मातेची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मातेला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपली याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.